पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतील बबलू वडर हे प्राथमिक शिक्षक म्हणून पोखले इथं कार्यरत आहेत। अध्यापनाबरोबर त्यांनी कविता आणि कथांच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रात योगदान दिले। विविध विषयांवर त्यांनी 500हून अधिक व्याख्यानं सुद्धा दिली आहेत। भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेली साहित्य अकादमी आणि बिहार सरकारच्या वतीनं पाटणा शहरात 25 ते 28 सप्टेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या महोत्सवासाठी जगभरातून साहित्यिकांना पाचारण करण्यात आले। त्यामध्ये बबलू वडर यांचाही समावेश आहे। वडर यांनी त्यांच्या 2 प्रेतांचे खड्डे आणि उघड्या देहाची जखम या कथा साहित्य अकादमीला पाठवल्या होत्या। यातील 2 प्रेतांचे खड्डे ही कथा या महोत्सवासाठी निवडण्यात आली असून या महोत्सवासाठी निवड झालेले ते एकमेव साहित्यिक असल्याचा दावा बबलू वडर यांनी केलाय। महाराष्ट्राच्या मातीचा पराक्रमी अभिमान राज, खडगांच्या पातीला यवनांची तहान राज, खडगांच्या पातीला यवनांची तहान राज, सह्याद्रीच्या छातीची निधडी अभैद्य ढाल राज, सह्याद्रीच्या छातीची निधडी अभैद्य ढाल राज, रयतेच्या स्वराज्याची धगधगती मशाल राज, रयतेच्या स्वराज्याची धगधगती मशाल राज, गडकोट किल्ले बुरुजांवर, गडकोट किल्ले बुरुजांवर सळसळत भगवन निशाण राज, गडकोट किल्ले बुरुजांवर सळसळत भगवन निशाण राज, आणि रणसंग्रामात घोंगावणार बलिदानाचं तुफान राज, रणसंग्रामात घोंगावणार बलिदानाचं तुफान राज। बबलू वडर यांच्या निवडीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला त्यांच्यासह प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बबनराव केकरे, राजर्षी शाहू तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन प्रताप राबडे आदी उपस्थित होते। या निवडीबद्दल बबलू वडर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय।